आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। प्रभाग क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची मोटरसायकल रॅलीद्वारे जोरदार प्रचार सांगता। महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी मोटरसायकल रॅली काढून निवडणूक प्रचाराची जोरदार सांगता केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिगंबर जाधव, शैला दुर्वे, रेश्मा चौधरी आणि सागर वनखंडे यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली शिवाजी पुतळ्यापासून सुरू झाली। प्रभागातील प्रमुख मार्गावरून आणि संपूर्ण मळा भागातून ही रॅली काढण्यात आली। शेकडो कार्यकर्ते मोटरसायकलवर सहभागी झाले असून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला। 3 घड्याळ 1 धनुष्यबाण अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। रॅली दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले। कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नागरिकांचा सहभाग पाहता प्रभाग क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलसाठी विजयास अनुकूल वातावरण तयार झाल्याचे स्पष्ट होत आहे। प्रचार सांगतेनंतर पॅनल प्रमुख दिगंबर जाधव यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानत विजयाचा विश्वास व्यक्त केला। त्यांनी मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। वार्ड क्रमांक 3 मध्ये 3 राष्ट्रवादी आणि 1 शिवसेना एकनाथ शिंदे गट असं आमचं पॅनल झालेलं आहे। त्यामध्ये मागासवर्गीयमधून सागर मोहन वनखंडे हे धनुष्यबाणावर लढत आहेत। तसेच रेश्मा जुबेर चौधरी ह्या ओबीसी महिलामधून लढत आहेत, त्यांचं चिन्ह घड्याळ आहे। तसेच ओपन महिलामधून शैला शिवाजी दुर्वे ह्या लढत आहेत, त्यांचंही चिन्ह घड्याळ आहे। व ओपन पुरुषमधून स्वतः मी दिगंबर रघुनाथ जाधव, माझंही चिन्ह घड्याळ आहे। अशी आम्ही ताकदीची चारी उमेदवार आहोत। मागच्या पंचवर्षीमध्ये आम्ही तिघंही स्टँडिंग होतो, परंतु आम्हाला आमचा सर्वे चांगला असताना भारतीय जनता पार्टीमधील नेते मंडळींचा आग्रह असताना पण एका व्यक्तीमुळे आम्हाला डावललं गेलेलं आहे। गेले 5 ते 7 वर्ष कंटिन्यू जनतेच्या कामात राहून, त्यांच्या टचमध्ये राहून इतर अनेक चांगली विस्तारित भागात कामं केलेली आहेत। सर्वे चांगला असून पण जाणून बुजून डावलण्याचा प्रयत्न केलेला आहे। ह्या गोष्टीचा विरोधकांना धडा जनता चांगल्या प्रकारे शिकवेल एवढं सांगेन। आज विरोधक म्हणतात की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आहे। मला त्यांना विचारायचं आहे आणि इथली जनता पण त्यांना विचारणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजापासून ते मिरजेतील 100 फुटी रोडपर्यंत पूर्ण माळ भागावर, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांपासून माऊली मल्टीपर्पज हॉल पंढरपूर रोडपर्यंत ह्या भागात विरोधकांनी काय काम केलेलं आहे, अशा मूलभूत कुठल्या जनतेच्या गरजा केलेल्या आहेत, किती वर्ष वार्डात फिरलेले आहेत, हे आम्हाला पण आणि जनतेला पण त्यांना विचारायचं आहे। याचा अर्थ असा आहे की ह्या भागात आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने कामं केलेली आहेत। रस्ता असून दे, लाईट असून दे, ड्रेनेज असून दे, विस्तारित भागात सगळी कामं मार्गी लावलेली आहेत। त्यामुळं आमचा विजय निश्चित आहे। 4ही उमेदवार आम्ही तडून तरफदार आहेत, कामाचे आहोत। जनताने आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे। येत्या 16 तारखेला त्याचा निकाल लवकर चांगल्या पद्धतीने दिसून येईल एवढ्या प्रसंगी सांगतो मी।